आम्ही साधारणतः म्हटलं मी खूप लहान होतो, मी तेव्हापासून आर्यजींच्या संगतीला आहे. प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमात जाणं, कशा पद्धतीने ते कार्यक्रम करतायत. आज मी इथे आहे. माझ्या शिक्षणालासुद्धा त्यांचा हातभार आहे, कारण की त्यांनी नुसतं धम्म नाही, त्यांनी बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यातलं जे शिका आहे ते मला वेळोवेळी त्यांनी सांगितलं. मी माझं BA केलं, माझं MA केलं, मी माझं MBA केलं आणि ते सर्व श्रेय माताजींना देतो, कारण की खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी तिथे खूप साऱ्या मुलांनासुद्धा दरवर्षी त्या वह्या पुस्तकं वाटणं, छोटे छोटे उपक्रम त्यांनी खूप केले. त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो आम्ही बघितला, तो सोपाऱ्याच्या स्तूपावरती जो मी जवळून बघितलेला आहे त्यांचा तो प्रवास. आपण जो आज सर्वजण वर आलेला स्तूप बघत आहोत, आम्ही बघितलेलं ते डोंगर होतं, घनदाट जंगल, कमरेबरोबर त्या डोंगरावरती गवत उगलेलं असायचं. त्या गवतामध्ये आम्ही माताजींना बसून वंदना घेताना बघितलं आहे. त्या पूर्ण जो स्तूप आपण आज बघतो आहे तो कदाचित आपल्याला बघायला मिळाला नसता, कारण की ज्या वेळेला माताजींनी तिथे काम सुरू केलं होतं त्याला लोक डोंगर म्हणायचे आणि त्या डोंगरावरती लोक बळी द्यायचे, कोंबड्या कापायचे. देव त्यांनी तिथे स्थापन केला होता. पण मी 2000 म्हटलं, मी लहानपणापासून माताजीच्या सानिध्यात आहे आणि मी त्यांना तो स्तूपाचा संघर्ष करताना बघितला आहे. कितीतरी वेळा आर्कोलॉजी त्यांना उचलून बाहेर काढायच्या की निघा इकडनं, हे स्तूप नाही आहे. आणि त्याच्याकरता ते स्तूपाचं गवत कापण्यापासून माताजींनी तिथे संघर्ष केला आहे. खूप सारे कार्यकर्ते माताजीबरोबर जुळले होते. अक्षरशः कमरेपर्यंत त्याच्यात गवत उगवलेलं होतं त्या पूर्ण याच्यावरती. सातत्याने माताजी तिथे रात्रीसुद्धा राहत होत्या. अंगावर काटा येतो सांगताना की त्या पूर्ण जंगलामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यापासून आम्ही सर्वच बघितलेलं आहे. खूप लहान होतो आम्ही ज्या वेळेला माताजीने तिथे शामनेर बनवले होते. माताजी स्वतःही तिथे राहायचे रात्री आणि शामनेरांना दीक्षा द्यायचे. आज आपण जो स्तूप बघत आहोत त्या स्तूपाला आपल्याला दाखवण्याकरता माताजीचा खूप मोठा संघर्ष आहे. कदाचित माताजीने जर तो स्तूप शोधलाच नसता, शोधण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तो जर आपल्यासमोर आणलाच नसता, दरवर्षी माताजी तिकडे धम्मपरिषदा करत होत्या आणि त्या धम्मपरिषदेच्या माध्यमातून मला वाटतं आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर आपण तो स्तूप पोचवू शकलो. मधल्या काळामध्ये आपल्याला त्या आपल्याच स्तूपासाठी संघर्षसुद्धा करावा लागला होता, हे सांगण्यासाठी की ही बौद्धांची वास्तू आहे. आणि आपण जर बघितलं तर आजूबाजूला खूप सारं अतिक्रमण झालेलं आहे. आपण जर स्तूपाचा जर साधारणतः आराखडा बघितला तर तो खूप मोठा स्तूप आहे. आणि ह्या स्तूपावरून आज आपण जी प्रतिकृती बघितली, संघमित्रा ज्या पद्धतीने इकडनं बौद्ध धम्माचा प्रसार त्यांनी श्रीलंकेला केला, आज जी आपण प्रतिकृती बघितली ती सेम प्रतिकृती 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात होऊन गेलेली आहे, ज्याचा आपण आज सर्वांनी साक्षात्कार बघितला. खूप मोठा संघर्ष आणि त्याग आहे माताजींचा. आज गेली 26 वर्ष मी त्यांना बघतोय. गेली 26 वर्षात त्यांनी खूप त्याग केला आहे, खूप संघर्ष केला आहे. आणि मी नेहमी म्हणतो की ह्या संघर्षामागे त्यांना खरंच खूप मोठी ताकद त्यांच्या मागे आहे, जी आज आपण सर्वांनी बघितलं. छोट्या छोट्या दानातनंच त्यांनी हे सर्व उभं केलं. जाता जाता फक्त एवढं सांगेन की बौद्ध धम्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. जर आपण संघाला दान दिलं, संघाची सेवा केली, तर निश्चितच हा जो बौद्ध धम्म आहे, हा बौद्ध धम्म आपण जगाला सांगू शकू. मी एवढंच सांगून विश्वाला शांती संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करतो. आणि तुमचा आमचा उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. त्याचबरोबर खाली बसलेले आणि व्यासपीठावर असलेले सारे भिक्खू संघ यांना माझा त्रिवार वंदन. माताजी, आपण एक कार्य अशाच पद्धतीने चालू ठेवा, जेणेकरून आम्हा सर्वांना बौद्ध धम्म काय आहे आणि धम्मामध्ये धम्म संघ हे काय आहे हे समजेल. आणि ह्या सर्व कार्यासाठी आम्ही निश्चितच तुमच्या पाठीमागे आहोत. साधू साधू साधू.